हे जे इतकं भयानक झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये की तुम्ही 1200 आणि 1300 मी सभागृहात म्हणलोय मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसतील, मग इथं कसं काय एवढे परवाने मिळाले आणि तुम्हालाच का परवाने लागतात? कशासाठी लागतात? राख्याचे धंदे करायसाठी पिस्तोल लागतात का? अहो राख्याच्या धंद्याचे काही पुरावे आहेत माझ्याकडं, तुम्ही जर बघितलं तर ते फार भयानक आहे. तुम्ही दाखवा म्हणलं तर दाखवतो मी, माझ्याकडे काही पुरावे आले. तर हे जे पिस्तोल प्रकरण आहे पुढच्या 15 दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती आमचा विश्वास आहे, ते तातडीनं करतील. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी ती अजिबात थांबू नये, फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे, म्हणजे आकांक्षा बरोबर कुणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघड होईल. पण आतापर्यंत काही माहिती तुम्हाला दिली आहे का की इतक्या इतक्या प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत? कारण तिसरा दिवस आहे आम्हाला. हे बघा आदेश दिलेले नाहीत अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम्स असतील. तुम्ही ज्या वायुयोगाने पळायचं म्हणता, काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय याच्यामध्ये लगेच्या लगे फार गोष्टी होत नसतात. थोडा धीरे चलो, पण लेट बट थेट म्हणजे एसटी महामंडळ असते बरं का. पुढे चरित्र हनन केलं जात असल्याची तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे. कृपया तो विषय संपलेला आहे. जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती कृपया हे बघा, जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले. कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज, संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून, याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका. संतोष देशमुखचा खून प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये माजलेली ही जी दादागिरी आणि हे जे प्रकार आहेत याच्यावरती तुम्ही बोला. त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी 5 पर्यंत मी उत्तर देतो. चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं एक वक्तव्य केलं आहे. काय काय समोर येऊ शकतं? जे थेट बाहेर येईल ते स्वीकारणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेवढं कळतं तेवढं आम्हाला कळतं असं आम्ही म्हणू शकत नाही. का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा अटॅचमेंट चा निर्णय घेतलाय? कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाहीये, हजारात नाहीये, ही करोडमध्ये आहे, कोट्यवधी रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे असं मला वाटतं. मी स्वतःच दाखवलेल्या प्रॉपर्टी आहेत. सिमरी, पारगाव, हे इथलं रसाळ म्हणून लोक होते, इथं मांजरसुंब्याला, ते दिघोळ जे तिथं आहे, आणि एक 3-4 अकाउंट आहेत. ते अकाउंट मी सांगतो संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत. 3-4-5 अकाउंटवरूनच सगळे पैसे दर महिन्याचं ट्रान्झॅक्शन हे झालेलं आहे. कोणाकोणाला झालेलं आहे, काय काय झालेलं आहे, ह्यातले कोण कोण लोक आहेत जे सतत पगारदार नोकर आहेत का काय आहेत का कोणत्या वेगळ्या प्रकाराला हे पैसे जात होते आणि ते अकाउंटवरून गेलेले आहेत. ते अकाउंट नंबर, नावं, माणसं हे सगळं आता मी त्या ठिकाणी सांगतो. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अटक झाली वाल्मिक कराडला अशी चर्चा होती. त्याच्यानंतर पुन्हा सीआयडी जाहीर केलं की त्यांना अटक किंवा ताब्यात घेणार. अशा प्रकारचा संभ्रम हे बघा मीडियामध्ये असं काही आलं. मी तर मला ज्यावेळेस कळालं, रात्री पण फोन आला तर मी त्याच्यावरती काही बोललो नाही. आज सकाळपासून सुद्धा काही माध्यमं माझ्याकडे आलती, तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा मी बोलेल तर सगळ्यांच्या समोर बोलेल. एका माध्यमाला बोललं तर बाकीची माध्यमं पण नाराज होतात आणि जोपर्यंत कन्फर्म माहिती सीआयडीकडनं येत नाही तोपर्यंत आतमध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वक्तव्य असं केलेलं आहे की तपासामध्ये बाधा येईल असं वक्तव्य कुणीही करू नये. अजिबात माझे ते नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब,
आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्याचे महसूल मंत्री आहेत, माझे ते नेते आहेत. ते जे म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही. एकंदरीत जो तपास चाललाय, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर दररोज येत आहेत, अपडेट होत आहेत, तुम्ही समाधानी आहात का तपासावर? 100% समाधानी आहे. फार यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीडअप म्हणजे 150, 200, 250चं स्पीड जे म्हणता आपण तेवढ्या स्पीडने लावलेली आहे. आणि मी अगोदरच म्हणलंय की बकरी की माँ कब तक दुआ मागेंगी. दुआ फार दिवस चालत नसती, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे. आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्याने दिसतंय. हजर व्हावा का नाही, व्हावा का नाही, व्हावा का नाही, असं काहीतरी चालल्यावर मला माहिती येते. आपण म्हणताय की या प्रकरणापासून लक्ष विचलित होणे असं कोणीही बोलू नये किंवा विषय डायव्हर्ट करण्याचा मी डायव्हर्ट करतच नाहीये. तुम्ही करत नाही. आपल्या पक्षातले सगळेच नेते जे आहेत ते तुमच्यावरती बोलतायत, ते तुम्हाला माझ्यावरती कोणीही नेते बोललेले नाहीत. तुम्ही जे आहेत ते माय फोकस संतोष देशमुख, बीड जिल्ह्यातला अतिभयान चाललेला भ्रष्टाचार, वाळूवाले बंद झालेत, आता राखेवाले सुद्धा बंद झाले. दाऊदपूर नावाचं गाव आहे, दाऊदपूर, तिथं दीपक मुंडे, अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत. स्वतः कोणाचे चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या. सायस मुंडे, गणेश मुंडे, समाधान बिडगर, मुन्ना जयस्वाल, दत्ता कराड हे सगळी मंडळी हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज इथून उपसा त्या ठिकाणी करतात बरं का, मोठ्या प्रमाणामध्ये. आणि एक नाही दोन नाही बरं का, एक नाही दोन नाही तर तिथं हजारो टिप्पर हे रात्रीच्या अशा पद्धतीनं दिसत असेल तर मी तुम्हाला देतो. हे 150 गुंड घेऊन कोण लोक येतात यांची लोकेशन तपासा बरं का. हे देणार आहे एसपी साहेबांना. गुंड येणार 150, 4 अधिकारी असते ड्युटीवरती. आणि इथले परळीचे पोलीसवाले आजपर्यंत गुन्हा सुद्धा दाखल करून घेत नव्हते. जेव्हापासून या प्रकरणाच्या विरोधात मी बोलायला लागलो तर पहिला गुन्हा दाखल झालाय. अहो, परळी शहरातल्या शेजारचे जे गाव आहे वडगाव, ढोक, काय जे गाव आहे, वडगाव नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये म्हणजे आपण हरळ सुद्धा उगत नाही यांच्या प्रतापामुळं. आणि तुम्ही माझ्याकडे एवढे बूम जे समोर ठेवलेत ना, एकदा 2 गावांना भेट देऊन या. एक ते वडगाव, ते दाऊदपूर आणि ते थर्मल. आणि परळी शहरामध्ये श्वसनाचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना झालेत. लहान लहान वयातल्या पोरांना सुद्धा दमा लागायला लागलाय. कशामुळं? कारण हे उघडी नागडी ती राख घेऊन जातात. कितीतरी धुराळा उडतो तरी त्याचा कधी विचार केला नाही. आणि माझी विनंती आहे, राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती आहे. हा, तर आमच्याच जिल्ह्याकडे म्हणतो ना, तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडे फिरवावी. 600 पैकी 300 इटभाट्या जरी एकट्या शिरसाळ्यात बोगस असतील आणि सरकारच्या जमिनीवर असतील तर त्याला पाबंद केलं पाहिजे. अशा प्रकारचं सुद्धा पत्र कलेक्टरांना दिलंय. आणि मोजणी करावी. आणि जे आणतात ना, डॉक्टर मुंडेंचं नाव घेतलं तर मुंडेंचा भाऊ उभा केला. ते ज्यांचं नाव ज्या मुंडेंचं घेतलं ते मुंडे पुढे आणत नाहीत. दुबेंना दबावानं आणतायत ते. दुबे फॅमिली मला बी माहिती आहे बरं का. अहो, सोमनाथ आप्पा हलगे त्यांचे वडील बरं का, त्यांचे वडील आणि ह्यांनी गोपीनाथरावजींना मदत केली. त्या दुबे हे जे विकासराव दुबे हे मुंडे साहेबांचे फार जवळचे माणसं आहेत. यांच्यावरती काय पाळी आली तर त्यांचा नातू उचलून नेल्याच्या नंतर आरोपी दाखवला जातो एक आणि फिरवती दिली जाते दुसऱ्याला. 15 लाख का 25 लाखात मिटवलंय. सुधीर भाऊ मुनगंटीवारांना विचारा, त्यांचे नातेवाईक आहेत ते. आणि इथं योगेश म्हणून एक पोरगा आहे त्यांचा नातेवाईक, त्याला विचारा बीड मधला, त्याचा फोन नंबर देतो.
मात्र अनेक वर्ष सीआयडीने 2 महिलांवर मागच्या 2 दिवसापासून जबरदस्त नजर ठेवली. काल एक महिला केजमध्ये दिवसभर बसून ठेवली होती आणि हा त्यांचा काय तपास संबंध ऐका तपासाचा भाग आहे. सीआयडीने कोणाला तपासाला बोलवावं कोणाला नाही बोलवायला मी काय म्हणजे वरचा हे आहे का कोणी ब्रह्मदेव वगैरे तसं नाही. त्यांच्या पद्धतीने सीआयडी तपास करेल. बीड जिल्ह्याचे पोलीस आणि आयजी लेवलचे अधिकारी असल्यामुळं या तपासामध्ये मला वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोलिसांची गरज पडली तरी आदेशित करून ते त्यांना बरोबर घेऊ शकतात आणि त्यांना एनी टाइम पाहिजे तिथं अटक करू शकतात. 2 जे मोबाईल सापडलेत त्याबाबत एक वेगळा संशय व्यक्त केला जातोय. त्यावेळेस त्या स्थानिक पोलिसांनी जे जमा केले होते जप्त केले होते त्यातला डेटा सुद्धा गायब होऊ शकतो किंवा डिलीट नाही होऊ शकत. डिलीट केला गायब केला तरी संबंधित कंपनीला मागचा सगळा डेटा ओपन करता येतो. ते जरी कोणी आका आणि त्यांचे सहकारी जर हे उद्योग करायला गेले तरी त्याचा काही फायदा नाही. जो डाटा आहे तो डम डाटा त्या ठिकाणी मिळतो म्हणजे मिळतो सगळीकडे मिळतो. 16 कॉल गेलेले एक बड्या नेत्याला नाही मला हत्याच्या 4 तासामध्ये हे बड्या नेत्याचं मी सांगतो ना. बडा नेता कोण हे मला माहित नाही परंतु यातले आका 101% कदाचित लाईव्ह जे दाखवलं गेलंय मी पहिल्यापासून म्हणतोय. अंजलीताई आत्ता म्हणायला लागल्या. मी अगोदरपासून म्हणतोय की संतोष देशमुखांना झालेली जी मारहाण आहे क्रूरतेची त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि दुसरा कोणाला तरी दाखवलेला. ज्याला दाखवला असेल तो 302चा आरोपी झालाच आणि तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त. मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय? याचा अर्थ 100% सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ आरोपी आहात. फक्त देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाच्या आका त्यात सापडू नयेत. त्यांनी जरा आणि मला वाटतं ते नाही सापडणार. मी आज तरी त्यांच्यावर आरोप करणार नाही पण आकावर मात्र निश्चितपणे करणार आहे. कारण आकांना फोन घेऊन कुणाला कोणत्या भाषेत बोलायचं त्यांची स्टाईल वगैरे सगळं माहिती आहे मला. आणि हे मला वाटतं फेसबुक व्हॉट्सअपमुळे त्यांची स्टाईल जरा जास्तच बदलत गेली. नाही पण आता बोलताना तुम्ही म्हणाले की आकाचे ते नाही सापडणार असं म्हणाले. ते काही कळालंच नाही. एक मिनिट ऐका. मी कोणावरती आतापर्यंत फक्त आका म्हणत होतो पण ज्या अर्थी त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा आहे हा त्या कंपनीनं दाखल केलेला आहे. कंपनीनं कशाचा गुन्हा त्यांच्यावरती 2 कोटी खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या कंपनी. असाच प्रकार O2 कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी सेम असाच प्रकार झालेला आहे यापूर्वी. त्याची तारीख वेळवार सगळं सांगतो मी आताच नाही सांगा. आका पकडल्यावर किंवा आकाच्या आधी बी सांगतो. मला जरा त्या अधिकाऱ्यांना विश्वास द्यावा लागेल. तुम्ही या टीव्ही पुढे बोला. घाबरतात लोक. हे उद्याच्याला आम्हाला मारून टाकतात का काय? काही अधिकारी अजूनही काही पोलीस कर्मचारी मी म्हणतो ना यांना मदत करतायत. अजूनही लोकांना वाटतं हे पालकमंत्री होतात का काय कशाला दुश्मनक्या घ्यायच्या. पण मी नाही घाबरत. ते पालकमंत्री कोणी हो अथवा नाही हो. मी तर आजही म्हणतो हे जे सगळं जंगल राज झालेलं आहे हे साफ होण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री हेच आमच्या बीडचे पालकमंत्री पाहिजेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्पेशल केस म्हणून झाले पाहिजे. मागच्या 5-6 वर्षापासून हे सगळं सुरू असताना या अगोदर का तक्रारी केल्या नाहीत? ते ऐका ते एका सर्कल पुरतं मर्यादित होतं. हे ज्यावेळेस कार्यक्षेत्र वाढवायला लागले कारण चायना सुद्धा कधी कधी आमच्या हद्दीत येतो ना तसं हे आकांचं क्षेत्र हळूहळू चंद्र कलेकलेने वाढतो. आमच्या आकांचं चित्र म्हणजे क्षेत्रफळ हे किलोने वाढायला लागलं. किलोमीटरनी पुढं 1 किलोमीटर 2 किलोमीटर 5 किलोमीटर 10 किलोमीटर एवढ्या स्पीडली ते वाढायला लागलं. त्याच्यामुळं ते लोकांच्या डोळ्यावर आलं. आणि यापूर्वी ते आष्टी मतदारसंघात येत असताना त्यांना एकदा मी समज दिली होती की तुमचं हे जे चाललंय ना हे अतिशय गैर आहे चुकीचं आहे.
हे धंदे तुमचे करायचे असतील तर तुमच्या मतदारसंघापुरते करा, तुम्ही बाहेर निघू नका. हे आकांना मी सांगितलं होतं, आकांनाही सांगितलं, परंतु त्यांनी आमचं ऐकलं नाही. मग आता हे काय, लहान लहान लेकरांना उचकून द्यायचं, पिटून द्यायचं. हे जे पोरं ज्यांनी मारलंय त्या लेकरांचे वय किती येतो, 21, 22, 23, आणि ऐसा करेंगे वैसा कर, तू जा रे, तुला असं एक दिवसात सोडून आणतो. अशा गप्पा जर हाणायला लागले तुम्ही तर बारकाले पोरं काय करते? अरे तुम्ही नीट सांगा ना लेकरांना. आणि हे जे आहे हे तुम्ही जे मागताय इतकालं कोण देत असते? आणि कंपन्या काय साध्या सोप्या नसतात. या कंपन्या ज्या परदेशी पैसा आणतात, निधी आणतात, त्या डायरेक्ट देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा भेटतात, कधी कधी देशाच्या गृहमंत्र्याला भेटतात. आणि तुम्ही बघितलेलं आहे ना मागं काय काय झालेलं आहे. अनेकांचे राजकीय जीवन सुद्धा स्टॉप झाली होती. एक 2 मिनिटं, आता तुम्ही म्हणाले की देवेंद्र फडणवीस हेच इथले पालकमंत्री झाले पाहिजे. 100% अशी डिमांड इथं माध्यमात करताय की काय साहेबांना बोलले? मी माध्यमात समोर करतोय. माझा अर्जव जे आहे, अर्जव आर्त किंकाळी माझी अन्यायाची आगळीक या जिल्ह्यामध्ये झालेली आहे. या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था नीटनाटके राहिलेली नाही. कोणीकडे मी माझ्याच मतदारसंघाची माहिती घेतली तर ते केमिकल ताडी का काय माझ्या मतदारसंघात विकत होते मागचे 5 वर्ष 10 वर्ष. केमिकल ताडी, आता ताडी राहिले का? तरी बी ताडी. अरे पिणारे पार काळ्या तोंडावाले व्हायला लागले, लुळे पांगळे व्हायला लागले, मागून असे फास घेऊन मारायला लागले. ते मी केलं माझ्या मतदारसंघापुरतं बंद. आता जिल्ह्यापुरतं बंद करायला काय मी जिल्ह्याचा हे कोणी नाहीये, बाकीकडच्यांनी बंद करावा. माझ्या इथल्या हातभाट्या बंद केल्या, 2 नंबरचे धंदे बंद केले, डीजे बंद केले बरं का. आणि जे हंटोवाले आयटम आहेत त्यांचे वाढदिवस सुद्धा मला खलास बंद. 307 फीत ज्यांच्यावर केसेस आहेत त्यांनी वाढदिवस साजरे करायचे नाही. यांनी मोठ्या जोशात वाढदिवस साजरे करायचे आणि बारकाल्या पोरांनी ह्यांचे आदर्श घ्यायचे का 307 वाल्यांचे? बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेलाच नाहीये. म्हणून एक स्पेशल केस म्हणून मी अर्जव म्हणतोय, अर्जव आर्त किंकाळी किंवा भीक मागतो म्हणा, झोळी पसरून त्यांच्या पुढे भीक मागतो की आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हीच व्हा, नका देऊ दुसरीकडं. विशेष बाब म्हणून ते एकदा विशेष बाब म्हणून गडचिरोली साहेबांनी घेतलेली होती. मला टेक्निकली सुद्धा माहिती आहेत. मी 5व्या टर्मचा आमदार आहे. हा चला बोला आणखी काय. दीपक केसरकर आणि बबन तायवाडे बोलले की धनंजय मुंडे ओबीसी नेते असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जाते. कोण? बबनराव तायवाडे आणि दीपक केसरकर दोघे मिळून असं बोलले. मला नाही उत्तर द्यायचं. चला ह्याच्यात कुठं ओबीसी काय आणला? माणूस गेलं कोणतं? अरे बाबा ओबीसीचं जरी गेलं असतं तरी आम्ही असंच बोललो असतो. इतक्याच पोटतिडकीने आम्ही हा प्रश्न मांडला. कुणाला पटतंय? कोणत्या ओबीसीला पटतंय का? काय दीपक केसरकर, तायवाडे साहेब कुठले तायवाडे? ओबीसी नेते. तिथं लय मोठा झेंडा लावलेला आहे. चला हे 5-6 महिन्याची निळपिळीची सोय झाली. काही बोलतो ते. चला काय सोय झाली?